कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या चर्चेचा विषय बनलेले आहे। प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेल्या या स्थानकाचे सुशोभीकरण म्हणजे एक नाटकच ठरलेलं आहे। या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे, पण कामाचा दर्जा पाहता हे पैसे अक्षरशः पाण्यात गेल्याची भावना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये आहे। मिळालेल्या माहितीनुसार खेड स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता। मात्र काही महिन्यांपूर्वीच थाटामाटात उद्घाटन झालेल्या या कामाची आता दुरावस्था झालेली आहे। सिमेंटची कामे, रंगरंगोटी आणि इतर सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याने अवघ्या काही दिवसातच त्या खराब होऊ लागल्या आहेत। 8 कोटी खर्चूनही जर कामाचा दर्जा इतका सुमार असेल तर यामागे मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। कोकण रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा गैरप्रकार कसा घडला हा प्रश्न आता विचारला जात आहे। जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि या प्रकरणातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि विविध सामाजिक संस्था करत आहेत।